Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B. Patil going to teach you thermal engineering subject in this semester. We are discussing our first unit fundamentals of thermodynamics. We have finished some basic concepts in last videos. Now we will continue with next basic concepts. Okay. तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टेट ऑफ द सिस्टीम किंवा पाथ बघितला होता, थर्मोडायनामिक सायकल बघितलं होतं. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट काही कन्सेप्ट बघूया. वर्क, एनर्जी आणि हीट. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल स्टार्ट विथ वर्क. ओके. तर वर्क म्हणजे काय बघा. वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स मूव्स थ्रू अ डिस्टन्स. म्हणजे आपण एखादं असं म्हणतो की वर्क झालं म्हणजे काय झालं, एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण काय झाली, ट्रान्सफर झाली. ओके. म्हणजे समजा एक बुक आहे, एका टेबलवरून मी ते उचललं आणि दुसऱ्या टेबलवर ठेवलं, म्हणजे हे काय झालं, वर्क झालं. आणि हे वर्क उचलण्यासाठी काय आपण फोर्स ॲक्ट करणार आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पुस्तक प्लेस करणार, म्हणजेच काय झालं, वर्क झालं. ओके. म्हणजेच काय, वर्क इज सेड टू बी डन व्हेन अ फोर्स मूव्स थ्रू अ डिस्टन्स. ओके. दॅट इज इट इज अ प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड द डिस्टन्स मूव्ड एक्स इन दी डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजेच वर्क म्हणजेच काय, वर्क डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच आपण जे बुकचं एक्झाम्पल दिलं, समजा एका ठिकाणावरून मी बुक उचललं आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवलं, म्हणजेच काय, इथं काय गोष्टी झाल्या, फोर्स ॲक्ट झाला बुकवर आणि तिथून तो आपण डिस्प्लेस करण्यासाठी काय केलं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते बुक प्लेस केलं. ओके. लक्षात येते का, वर्क मीन्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके. आणि त्याचं युनिट आहे न्यूटन मीटर और जूल और kilojoule. Okay. In other words, work is the energy transfer associated with a force acting through a distance. Okay. म्हणजेच काय, वर्क म्हणजेच काय, एनर्जी ट्रान्सफर असोसिएटेड विथ अ फोर्स ॲक्टिंग थ्रू अ डिस्टन्स. फॉर एक्झाम्पल, अ रायझिंग पिस्टन इन अ पिस्टन सिलेंडर असेंब्ली और रोटेटिंग शाफ्ट. म्हणजेच अनदर एक्झाम्पल जर बघायचं झालं पिस्टन सिलेंडरचं. ओके. समजा पिस्टन काय झाला, मूव झाला, राईज झाला सिलेंडरमध्ये, म्हणजेच काय झालं, वर्क झालं. पिस्टनला फोर्स ॲक्ट झाला आणि पिस्टन मूव्स अपवर्ड इन दी सिलेंडर. ओके. रायझिंग पिस्टन इन अ सिलेंडर. किंवा अनदर एक्झाम्पल, रोटेटिंग शाफ्ट. शाफ्टवरती फोर्स ॲक्ट झाला आणि शाफ्ट रोटेट व्हायला चालू झाला, म्हणजेच काय झालं, तिथं वर्क झालं. ओके. लक्षात येते का, वर्क म्हणजेच, वर्क मीन्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट, एनर्जी. एनर्जी म्हणजे काय आहे बघा. एनर्जी मीन्स द एनर्जी डिफाईन्ड ॲज द कपॅसिटी टू डू वर्क. ओके. आपण म्हणतो की ठराविक गोष्टीसाठी एनर्जी लागते, म्हणजेच काय, कपॅसिटी. ओके. एनर्जी मीन्स कपॅसिटी टू डू दी वर्क. ओके. द एनर्जी कॅन क्रॉस द बाउंड्री ऑफ अ क्लोज सिस्टीम इन द फॉर्म ऑफ हीट अँड वर्क. ओके. आपण क्लोज सिस्टीम जर बघितली तर त्याच्यामध्ये एनर्जी काय, क्रॉस दी बाउंड्री. ओके. एनर्जी कॅन क्रॉस दी बाउंड्री ऑफ अ क्लोज सिस्टीम इन द फॉर्म ऑफ हीट अँड वर्क. जर क्लोज सिस्टीममध्ये बघितलं तर एनर्जी तुमच्या सिस्टीमच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर कुठल्या फॉर्ममध्ये येऊ शकते, तर ती हीट आणि वर्कच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. देअर फोर इफ द एनर्जी क्रॉसिंग द बाउंड्री ऑफ अ क्लोज सिस्टीम इज नॉट हीट, इट मस्ट बी वर्क. ओके. जर एनर्जी बाउंड्री क्रॉस करत असेल क्लोज सिस्टीमची, तर ते हीटच्या फॉर्ममध्ये नसून आपण काय म्हणू शकतो की तर वर्क झालं असं आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आपण एनर्जीचे टाईप्स बघूया. ओके. टाईप्स ऑफ अँड एनर्जीज. देर आर 3 टाईप्स ऑफ एनर्जीज. फर्स्ट वन इज पोटेन्शियल एनर्जी, सेकंड वन कायनेटिक एनर्जी अँड लास्ट वन इंटर्नल एनर्जी. ओके. तर आता आपण हे एनर्जीचे टाईप्स वन बाय वन बघूया. फर्स्ट, पोटेन्शियल एनर्जी, ज्याला पीई असं देखील शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जातं. ओके. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय बघा, तिची काय असते, internal energy or energy possessed by virtue of its position. Okay. It is energy possessed by body. Okay. I repeat once again, it is the energy possessed by body when its position is above the ground level. Okay. म्हणजेच ही अशी एक एनर्जी आहे जी कशी बॉडी स्वतः पजेस करून ठेवते, कधी, ज्यावेळी ती ग्राउंड लेवलच्या वरती असेल त्यावेळी. ओके. फॉर एक्झाम्पल, अ बॉडी रेज टू सम हाईट
above the ground level possess potential energy because it can do some work by falling on our surface. समजा मी क्रेनमध्ये एखादी वेट पकडले आणि ते वरती उंचीवर धरलेलं आहे, म्हणजेच काय झालं, जे उंचीवर धरलेलं वजन आहे ते काय, त्याच्यामध्ये कुठली एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. ओके, म्हणजे ज्यावेळी ते रिलीज होईल त्यावेळी काय होईल, ते जे वेट आहे ते ग्राउंडवर काय होईल, खाली ड्यू टू ग्रॅव्हिटी खाली येईल. म्हणजेच काय झालं, ही काय झाली, त्याची पोटेन्शियल एनर्जी झाली. ज्यावेळी ते होल्ड करून ठेवलेलं असतं वरती, म्हणजेच काय झाली, त्याच्यामध्ये ती पोटेन्शियल एनर्जी तिथं त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, ठीक आहे. म्हणजेच काय, एनर्जी पजेस्ड बाय बॉडी, पोटेन्शियल एनर्जी मीन्स एनर्जी पजेस्ड बाय बॉडी व्हेन इट्स पोझिशन इज अबाव द ग्राउंड लेवल. ओके, पोटेन्शियल एनर्जीचं आणखी एक्झाम्पल सांगायचं झालं, समजा एक स्प्रिंग आहे. ओके, स्प्रिंग आपण ज्यावेळी कॉम्प्रेस करून धरतो, ओके, म्हणजेच त्याच्यामध्ये स्प्रिंगमध्ये आता काय झाली, पोटेन्शियल एनर्जी तयार झाली, आणि ज्यावेळी रिलीज करू ती एनर्जी त्याची रिलीज होईल अँड स्प्रिंग गेट्स इज ओरिजिनल पोझिशन. ओके, दिस इज अनदर एक्झाम्पल. आता पोटेन्शियल एनर्जीचं आपण इक्वेशन बघूया काय आहे. लेट W इज इक्वल टू वेट ऑफ द बॉडी, M इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी, H is equal to distance through which body falls, okay, and G is acceleration due to gravity, is always equal to 9.81 meter per second square. Okay, now potential energy is equal to W into H or M into J into H. Okay, WH means weight of the body into distance through which body falls, or mass of the body into gravity into डिस्टन्स थ्रू विच बॉडी फॉल्स. ओके, सो हे आपल्याला जे इक्वेशन आहे ते लक्षात ठेवायचं आहे. P इज इक्वल टू WH और MGH. ओके, नेक्स्ट बघूया कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक मीन्स मोशन. ओके, एनर्जी पजेस्ड बाय बॉडी व्हेन इट इज इन मोशन, ज्यावेळी बॉडी मोशनमध्ये असते आणि त्यावेळी त्याची जी काही एनर्जी असते त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय असतं, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय बोललं, एनर्जी पजेस्ड बाय बॉडी व्हेन इट्स पोझिशन अबाव द ग्राउंड लेवल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ही कशी इंटरनल असते, स्टोअर करून ठेवलेली असते. ओके, कधी ज्यावेळी आपली बॉडी ग्राउंड लेवलच्या वर असते. आणि कायनेटिक एनर्जी मीन्स एनर्जी पजेस्ड बाय बॉडी व्हेन इट इज मोशन, ज्यावेळी बॉडी मोशनमध्ये असते आणि तिची जी एनर्जी असते त्यालाच काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर, म्हणजेच M is mass of the body and V is velocity of the body. तर कायनेटिक एनर्जीचं काय इक्वेशन आहे, 1/2 mv स्क्वेअर. ओके, द नेक्स्ट इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी म्हणजेच काय बघा, इट्स नेम सजेस्ट, इंटरनल एनर्जी मीन्स इट इज द एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोलेक्युलर अरेंजमेंट अँड मोशन ऑफ द मोलेक्युल्स. ओके, इंटरनल एनर्जी म्हणजेच बॉडीमधली त्याच्या मोलेक्युल्सची जी मोशन आहे आणि त्याच्यामुळे जी त्याला एनर्जी प्राप्त होते त्यालाच काय म्हणतो आपण, इंटरनल एनर्जी. एखाद्या बॉडीमध्ये जर इंटरनल एनर्जी आहे असं आपण कधी म्हणू, ज्यावेळी त्याची मोलेक्युलर जी मोशन्स आहेत आणि त्याची जी एनर्जी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी, किंवा मोशन ऑफ द मोलेक्युल्स जे आहेत ज्याच्यामुळं त्या बॉडीला काय होते, एनर्जी मिळते, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटरनल एनर्जी. इन अदर वर्ड्स, it is also defined as the algebraic sum of internal kinetic energy and the internal potential energy of its molecules. ओके, म्हणजेच आणखी दुसऱ्या शब्दात जर सांगायचं झालं तर इंटरनल एनर्जी मीन्स कशाची ॲडिशन आहे, तुमची इंटरनल कायनेटिक एनर्जी आणि तुमची इंटरनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ इट्स मोलिक्युल्स, म्हणजेच काय, आपली इंटरनल एनर्जी. ओके, लक्षात येते का, इंटरनल एनर्जी ऑफ बॉडी म्हणजेच काय, energy possessed by body due to its molecular arrangement and motion of the molecules. Okay, and internal energy is usually represented by letter U, small u or capital U. Okay, generally small u काय केलं जातं, इथे यूज केलं जातं. आणि लास्ट बघूया पॉईंट आपण, हीट. हीट म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, हीट आपल्याला कशी जाणवते, ज्यावेळी आपण एखाद्या गरम वस्तूसमोर आपण हात जवळ येतो त्यावेळी आपल्याला काही हीट जाणवते, म्हणजे तिथून काय होते, हीट ट्रान्सफर होत असते. ओके, हीट इज डिफाइंड ॲज द ट्रान्सफर विदाउट द ट्रान्सफर ऑफ मास अक्रॉस द बाउंड्री ऑफ अ सिस्टीम बिकॉज अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सिस्टीम अँड द
सराउंडिंग. म्हणजेच हीट म्हणजेच काय बघा, डिफरन्स बिटवीन, ओके, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन दी सिस्टीम अँड सराउंडिंग म्हणजेच काय, हीट. ओके, म्हणजे ज्यावेळी आपण समजा एक मेणबत्ती आपण काय केलेलं आहे तिथं पेटवलेलं आहे आणि ज्यावेळी आपण हात जवळ घेऊ, ओके, म्हणजेच त्या मेणबत्तीचं टेम्परेचर, त्या ज्योतीचं टेम्परेचर कशा जास्त आहे आणि ज्यावेळी आपण हात जवळ घेऊ आपल्या हाताचं टेम्परेचर कमी आहे, आपल्याला ती हीट आपल्या हाताला जाणवते. म्हणजेच काय इथं काय जाणवतं आपल्याला, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन दी सिस्टीम अँड सराउंडिंग. ओके, heat, it is usually represented by letter Q, capital Q. Okay, last point, heat is transferred by three modes: conduction, convection and radiation. हीट जी आहे ती 3 फॉर्ममध्ये काय होत असते, ट्रान्सफर होत असते. एक म्हणजे तुमचं कंडक्शन डायरेक्टली, ओके, त्यानंतर कन्व्हेक्शन, ओके, अँड रेडिएशन. रेडिएशन मीन्स इन द फॉर्म ऑफ वेव्स. ओके, आता आपण थोडक्यात डिफरन्स बघूया हीट आणि वर्कमध्ये काय आहे. आता हीट म्हणजेच काय असतं, आपलं टेम्परेचर डिफरन्स असतो आणि वर्क म्हणजेच काय असतं, आपलं फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय होतं तिथं आपल्याला काहीतरी एका पोझिशनमधून दुसऱ्या पोझिशनमध्ये आपण काय करत असतो, तिथं प्लेस करत असतो बाय ॲक्टिंग फोर्स. ओके, फर्स्ट पॉईंट बघूया, हीट इट ऑकर्स ड्यू टू टेम्परेचर डिफरन्स. ओके, आणि वर्क इट ऑकर्स ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऑर मोशन. ओके, हीट कशामुळे जाणवते आपल्याला, टेम्परेचर डिफरन्समुळे. आणि वर्क झाला आपण असं कधी म्हणू, ज्यावेळी डिस्प्लेसमेंट किंवा मोशन तिथं काय होत असते, होत असते. ओके, ड्यू टू सम फोर्स. सेकंड, हीट, देर इज नो restriction for transfer of heat. Okay, and in work, in stable system, work transfer will be 0. म्हणजे सेकंड पॉईंट बघा, हीट, देर इज नो रेस्ट्रिक्शन फॉर ट्रान्सफर ऑफ हीट. आता हीट ट्रान्सफर होण्यासाठी काही रेस्ट्रिक्शन नसतं. म्हणजे समजा एका ठिकाणी काय समजा काहीतरी हीट आहे तर ती ट्रान्सफर होत असेल तर त्याला रेस्ट्रिक्शन्स काही येत नाहीत मध्ये. आणखी वर्कमध्ये काय होतं, ज्यावेळी समजा त्याच्यावर काही फोर्स ॲक्ट होत नाही त्यावेळी स्टेबल सिस्टीममध्ये समजा एखादी गोष्ट आहे, जसं मी मगाशी बुक्स एक्झाम्पल दिलं, एका टेबलवरून आपण दुसऱ्या टेबलमध्ये ठेवलं. ओके, तर एका टेबलवर ज्यावेळी वर्क असेल आपण तिथं फोर्स ॲक्ट केला नाही, जे बुक तिथून त्या टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर ठेवलंच नाही, ते आहे तसंच आहे, तर त्या ठिकाणी काय म्हणू आपण, स्टेबल आहे. म्हणजे तिथं वर्क झालं का, नाही, त्या ठिकाणी वर्क हे झिरोच आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, the sole effect external to this system could be reduced to raise the weight, but heat transfer of the effect is also considered. Okay, and in work, the sole effect external to the system could be reduced to raise of a weight. म्हणजेच हीट मध्ये काय असतं, जो हीट ट्रान्सफर इफेक्ट आहे तो काय कन्सिडर केला जातो. आणि वर्कमध्ये काय आहे, the sole effect external to the system could be reduced to raise of a weight. Okay, and last point, body or system contain heat. Okay, and work, body or system never contain work. म्हणजेच काय, कुठलीही बॉडी असू दे किंवा सिस्टीम असू दे ही सम हीट काय करते, पजेस करत असते. म्हणजे कुठलीही बॉडी असते, आपली ह्युमन बॉडी जरी असते तरी काय असतं, आपलं काहीतरी टेम्परेचर बॉडी हे मेंटेन ठेवत असते. पण वर्क कसं असतं, किंवा बॉडी सिस्टीम नेवर कंटेन वर्क. समजा आपली ह्युमन बॉडी ही काहीतरी हीट पजेस करते, पण वर्क कधी होणार, ज्यावेळी आपण काहीतरी मुवमेंट करणार त्यावेळी. म्हणजे स्टेबल पोझिशनला आपलं वर्क असणार आहे का, नाही असणार आहे. ठीक आहे, लक्षात येते का. नेक्स्ट पॉईंट बघा, एन्थाल्पी अँड एन्ट्रॉपी. आता एन्थाल्पी मीन्स, एन्थाल्पी ऑफ सिस्टीम म्हणजेच बघा, टोटल heat content of this system is called as enthalpy. Total heat content of this system is called enthalpy. Okay, or it is defined as the sum of the internal energy and work done. Okay, म्हणजेच एन्थाल्पी म्हणजे काय, टोटल हीट कंटेंट जो आहे सिस्टीमचा त्यालाच आपण काय म्हणतो, एन्थाल्पी, किंवा त्याची इंटरनल एनर्जी आणि वर्क डन या दोन्हीचं सम जी असेल ती म्हणजेच काय असणार आहे, आपली एन्थाल्पी असणार आहे. ओके, आता एन्थाल्पी रिप्रेझेंट कुठलं लेटर करतं, तर कॅपिटल एच. ओके, सो कॅपिटल एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. आता एच म्हणजे समजा टोटल एन्थाल्पी असेल, यू म्हणजेच आपण आधी बघितलं, यू म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी आहे, पी मीन्स प्रेशर आणि व्ही मीन्स व्हॉल्यूम. ओके, तर हे एक इक्वेशन देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
H is equal to U plus PV kilojoule per kg. Okay. And finally entropy. Entropy means ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आपण एन्थाल्पी म्हणजे काय बघितलं, टोटल हीट कंटेंट. ओके, आणि एंट्रॉपी मीन्स ट्रान्सफॉर्मेशन. एंट्रॉपी इज अ प्रॉपर्टी ऑफ वर्किंग सबस्टन्स विच इन्क्रीजेस विथ ॲडिशन ऑफ हीट अँड डिक्रीजेस विथ रिमूव्हल ऑफ हीट. म्हणजे एंट्रॉपी ही अशी प्रॉपर्टी आहे वर्किंग सबस्टन्सची जी कशी इन्क्रीज होत जाते, तुमची हीट जशी वाढत जाईल तशी एंट्रॉपी वाढत जाते, आणि डिक्रीज विथ रिमूव्हल ऑफ heat. Okay, entropy is represented by symbol capital S. Okay, and it is given by delta S is equal to dq divided by t. Okay, delta is equal to dq divided by t. आता t म्हणजेच काय येत आहे, absolute temperature. dq, okay, dq means change in heat, and delta is S is equal to change in entropy. Okay, लक्षात येते का, entropy means transformation with reference to heat. Okay, addition or decreases. Okay, once again I repeat, entropy is a property of working substance which increases with addition of heat and decreases with removal of heat. Okay, unit of entropy is kilojoule per kg degree Kelvin. ठीक है, तर हे काही बेसिक कॉन्सेप्ट्स होते. ओके, सो वी विल स्टॉप हियर. थँक यू.